प्रक्रिया पार पडते, काय विश्वास वाटतो महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी विजयाचा व्यक्त केलेला आहे विश्वास? त्यांनी जर विजयाचा विश्वास केला, तुम्हाला माहिती आहे काय झालंय, शक्ती काय, लोकांच्या घरी काय काय पोहोचलंय, काय नाही पोहोचलंय. शक्ती होती, आता कोणाचा विजय होतो ते पाहू. तुम्हाला किती विश्वास वाटतोय? विश्वास हा आता आहेच विश्वास, पण तरी बरेचसे विषय आहे की तुम्ही पाहिलं असेल इलेक्शन ज्या दिवशी झालं, मत झालं त्या दिवशी बऱ्याचशा लोकांच्या घरी, जे मतदारांच्या घरी काही बरेचसे काही विषय गेलेले आहेत. त्याच्यामुळे थोडस आहे, आता पाहू आता मध्ये गेल्यावर काय होतं. विजयाचा दावा केलाय त्यांनी. धाकधूक नाही हो, धाकधूक काय, आम्हाला तर एवढाच विषय आहे की बिनविरोध झाले नाही, हा एक आम्हाला मोठा आनंद आहे. बिनविरोधचा विषय जो ते म्हणत होते की आम्ही बिनविरोध करू, तर बिनविरोध आम्ही तर काही त्यांना होऊ दिला नाही. मॅजिक पेनची शंका शंका 100% अजूनही आहे, मॅजिक पेनची शंका अजूनही आहे. तक्रार दाखल केली का त्याच्यावर? नाही, काही केली नाही तक्रार, पण अजून आता पाहू आता वरिष्ठ काय म्हणतात ते. 100% विजयाचा दावा केलाय, 500 मतं मिळतील म्हटलंय. पाहू आता काय मत आहे. आता मध्ये असे त्यांनी जर 100% जर विजयाचा दावा केला म्हणजे मॅजिक पेनचा काहीतरी विषय आहे. मध्ये 2 दिवसांचा अवधी होता, तुम्ही तक्रार त्याच्यामध्येच दाखल करू गडबड शकत झाली होते. ती. अरे मॅजिक पेनचा विषय आम्ही त्याच विषय तुम्हाला सांगतो. जर ते म्हणताय की 500 मतं पडतील, मग ते एक तर काहीतरी विषय नाही, तर मग ते भगवान देवाचा अवतार आहे ते. पण जर आपण पक्षीय बलाबल जर बघितलं नगरपालिकेतलं, तर त्याच्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत दिसतंय. तिथं आहे ना, स्पष्ट बहुमत त्यांचं होतं. आमच्या किती होते, आमचे महाविकास आघाडीचे 93 मतं होते. ते सुद्धा त्यांचे जे बरेचसे नाराज लोक होते ते आमच्या संपर्कात होते. पण मग शेवटच्या दिवशी काहीतरी झालंय. आणि तो मॅजिक पेनचा जो विषय आहे, आता ते म्हणताय जर 500 मतं आम्हाला पडतील, तर मग त्यांचं एक तर ते देवाचा अवतार आहे, नाही तर मग मॅजिक पेनचा काहीतरी विषय झालेला आहे. करणार आहे तक्रार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.